हॅलो. नमस्कार. सलगर भागामध्ये आलोय ना. आपण सलगर भागातील गायींचे व्हिडिओ कळपांचे व्हिडिओ बनवण्यासाठी आलोय. हा पाहू शकता निरोगी तंदुरुस्त कळप आहे. 5 गायी आहेत, परंतु 5ही गायी एकदम निरोगी तंदुरुस्त आणि मोठ्या मापाच्या आहेत. सुंदर देखणे, आखीव रेखीव. एकदम सुंदर मोठ्या मापाच्या देखण्या गायी आहेत, त्यांना रुबाबदार आहेत. अशा प्रकारचे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी खिल्लार कृषीधन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहू शकता गायी बरोबर वासरू असल्याने गायी कशी येते. एकदम सुंदर देखणे गायी, रुबाबदार गायी आहेत. पाहू शकता कशा प्रकारच्या गायी आहेत. हा जाडराववाडी येथील नरुटे यांचा कळप आहे. मामा नाव काय? धोंडीबा मळशिद्दा नरुटे. धोंडीबा मळशिद्दा नरुटे. मळशिद्दा नरुटे. जांडराववाडीत गावातच राहता का वस्तीवर राहता? गावातच राहता. या 5 गायी आहेत ना तुमच्या कळपामध्ये? होय. पाहू शकता अशा प्रकारच्या सुंदर देखण्या रुबाबदार गायी आहेत. मोठी मुलाखत बघण्या अवश्य पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आपण सलगर भागामध्ये आहे. सलगर भागातील कळप पाहण्यासाठी आलो आहे. सलगर भागातील कळपांची आपल्याला माहिती व्हावी. कशा प्रकारचे कळप आहेत, कशा प्रकारच्या गायी आहेत, त्याच्यासाठी आलो आहे. सलगर भागातील खिल्लार गाय खोंड ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. अशा प्रकारच्या गायी आहेत. पाहू शकता हा सलगर भागातील कळप आहे. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव सांगा. धोंडीबा मळशिद्दा नरुटे. धोंडीबा मळशिद्दा नरुटे. गाव? जांडरावाडी. जांडरावाडी. तालुका? मिरज. मिरज, जिल्हा सांगली. सांगली. मोबाईल नंबर आहे आपल्याकडे? होय. सांगा की. आता नंबर ते मला काढायला. मामा आपल्याकडे किती गाय आहेत? गाया 5 गाया आहेत. 5 गाय आहेत. आम्हाला जरा माहिती सांगता का 5 गायांची? सांगते. या बरं इकडे. ही हरण्या कलरची गाय कोणाच्या कळपातली? ही हरण्या कलरची गायचं आई वडील कुठले आहेत? ते आई तिची आता मेल्या. हिची आई कोणाकडे होती? ते पिंटूमाळेच्या बैला, ही जे रमेश कांबळेच्या बैलाची होती. रमेश कांबळेच्या यांच्या सावळ्या बैलाची. हा, सावळ्या बैलाची. सावळ्या बैलाची ही हरण्या कलरची गाय आहे. एकदम सुंदर, आखीव रेखीव देखणी, मोठ्या मापाची. आणि हिला किती वेळ येताला आता हा कालवड झाली? ही 4थ्या येताला. 4थ्या येताला कालवड झाली. कुठल्या वळूपासून कालवड झाली? ही पिंटू माळे. पिंटू माळे यांच्या कुठल्या वळूची कालवड आहे? ही त्या काळ्या बैलाची. नाकवाकडा का दुसरा? बंड्या. हा, बंड्याचा. म्हणजे पिंटू माळे यांच्या बंड्याची कालवड आहे खालची, बरोबर? हा. आणि ही 2. आता ही अलीकडची कालवड जी आहे ही किती वेळाला गाभ आहे? ही आता दुसऱ्यांदा गाभ आहे. कुठल्या वळूकडून गाभ आहे? ते पिंटू माळे. पिंटू माळे यांच्या कोणत्या वळूकडून गाभ? बंड्याकडून गाभ आहे. किती महिन्याची गाभ आहे? आता 9वा महिना लागला. 9व्या महिन्याची गाभ आहे. आणि हिची आई कोणती? तांबडी. हिची आई पण ही तांबडीच, हरण्या कलरची. आणि हिचा वडील कुठला होता? ते नाकवाकडा. नाकवाकडा गजा. हा, गजाचा. ही गजाची मुलगी पांढरी, ह्या हरण्या गायची. आणि हिला दावला आता पिंटू माळे यांचा बंड्या, बरोबर? 9 महिन्याची गाभ आहे. आता ती पलीकडची पांढरी किती वेताला गाभ आहे? म्हणजे ही समोरची पांढरी
ती हे आता म्हणजे 10 असेल मला. 10व्या वेताला गाभ आहे. आता कुठल्या वळूपासून गाभ आहे ती 10व्या वेताला? ते पिंटू माळ्यानं शिंग मोड काढला ते. पिंटू माळी यांच्या शिंगमोडक्या कोशा बैलाकडून गाभ आहे आता. हा. ही कुठल्या वळूची खान म्हणायचं ती पांढरी बैल? ते हा ती खिचड्यांची आणि एक बैल आणला ते जायचे. खिचडे, हा शिवा खिचड्यानं. शिवा खिचडे हम्म. यांच्या बैलाची कडून खान आहे. हा. बरोबर. हाना हाना आता बेतन तत्नच वळवा. मगा जर सांगशील का नाही एका साईडला लावला. पाहू शकता 5च गायी सांभाळल्यात, परंतु एकदम तंदुरुस्त निरोगी आणि तब्येत बघा. आणि ह्या मायलिक आहेत दोन्ही. ही पांढरी मागची गाय आणि ही पुढची सोनेरी कलरची गाय ही मायलिक आहेत. आणि आता पिंटू माळी यांच्या बंड्यापासून आता ही कालवड झालेली आहे पाहू शकता. आणि शिवाय ही हरण्या कलरची जी गाय आपण प्रत्येक कळपात एक गाय बघतोय ती रमेश सांबळे यांच्या जे सावळ्या म्हणून खोंड होता त्याच्या आहेत. आणि त्या सावळ्याच्या जेवढ्या बी गायी प्रत्येक कळपामध्ये त्यांचे आखीव रेखीव देखणेपणा बघा. प्रत्येक गायीचा चेहरा खूप सुंदर आहे, कातन खूप निरोगी आहे आणि शिंगाला खूप चांगले आहेत. शेपूट बारीक आहे, खुराला मजबूत आहेत, गळवण कमी आहे. नागपुडीला पाहू शकता कान बारीक आहेत, पातळ आहेत. आणि गायींची हुशारी बघा किती आहे. खूप सुंदर देखणेपणा आहे, आखीव रेखीवपणा आहे, जबरदस्त. मामा ही गाय कुठली आहे वळूची? नाकवाकडे ही कालवड गजीचीच आहे समोरची. आता ही गाभ आहे का? आता किती महिन्याची गाभ आहे? महिने. कुठल्या वळूकडून गाभ आहे? ते रवी मशाळकर. रवी म्हैशाळकर यांचा कुठला? ते छब्या म्हणायचा खोंडा काळा का कोसा? काळा. म्हणजे आता घरी आहे तो. हा गुलाब मोठे आणि घेरडी यांच्या वळूचा आता महिन्यापूर्वी आणलेला. हा. त्या वळूची मुलाखत पण आपण टाकलेली आहे. गुलाब मोठे घेरडे यांच्याकडून रवी म्हैशाळकर यांनी आणलं. त्या वळूकडून आता महिन्याची गाभ आहे पाहू शकता. गजेची मुलगी आहे. हिची आई कोणती? ती मायालिकी जायची दोघीच्या पांढऱ्या. ह्या पुढच्या मायालिकी आहेत. ह्या मायालिकी आहेत. ही तिच्या आई आहे बरोबर हिची. आई जायची. आता पुढची गाभ आहे का खाली आहे? गाव आहे पिंटूमाळ्याच्या बंड्याकडे. पिंटू माळी यांच्या बंड्याकडून कितव्या येताला गाभ आहे ती? ती 7व्या चला. 7व्या वेताला गाभ आहे. आणि तिचा वडील कुठला होता आई वडील? ती सावळ्याच जायची. रमेश कांबळे. ती गाय रमेश कांबळे यांच्या सावळीची आहे. हा. आणि तिची आई कुठं होती? ती आई आहे तिची ही म्हणजे त्या दोघी बहिणी म्हणजे ही पुढची पांढरी हा. आणि ही हरण्या कलरची सख्या बहिणी. हा सख्या बहिणी. सख्या बहिणी आहे त्या. पाहू शकता अशा प्रकारचे वंशावळ आहे. आणि सुंदर आखीव रेखीव देखणं खिल्लार जपलेलं आहे मामांनी पाहू शकता. आणि जबरदस्त म्हणजे हुशारी चपळ चालकपणा आहे. तुम्ही बघितलं बघा खूप हुशार आहेत गायी, खूप चपळ चालक गायी आहेत, खूप देखणे आहेत. ह्या दोघी मायलिकी आहेत आणि ह्या पांढऱ्या गायची ही मावशी आहे सख्खी. आणि ह्या पांढऱ्या गायची पाहू शकता ही आई आहे. तुम्ही खिल्लार गाय खोंड कालवड किती महिन्यातनं विकता? 5 महिन्यातनं 6 महिन्यात. 5-6 महिन्यातनं. कशी विकता? म्हणजे व्यापारी घरी येतात का कोणाला व्यापाऱ्याला सांगता? घरीच येतात बघायला. होय. आता तुमच्याकडे जर कालवड खोंडी काय हे लोकांना कसं कळायचं? म्हणजे द्याय झालं तर हा आम्हाला ते फोन करते. नाही फोन नंबर आता आम्ही कुठून द्यायचा? बरं तुमच्या गावात घर कुठं आहे तुमचं? गावात सोसायटी पैसे. कोणती सोसायटी? दूध सोसायटी आहे. दूध सोसायटीच्या तिथं दूध संघाच्या तिथं घर आहे. तुमचं नाव सांगितल्यावर सांगतील. हा. आता सगळ्या गायी गाभण आहेत. होय. गायी कधी येतील साधारणतः? गया आता एक महिन्यानं बघा. महिन्याने येतील. हा. ठीक आहे. पाहू शकता मामांचा नंबर आहे 84 59 51 04 51. ज्यांना कोणाला ह्यांच्या कळपातील खिल्लार गाय खोंड पाहिजे असेल त्यांनी ह्यांच्याशी संपर्क साधा. पाहू शकता हा नंबर आहे. आवर्जून नंबर सेव्ह करून ठेवा. मामा माहिती दिल्याबद्दल आभार आहे. धन्यवाद.